वादळापासून केळी पडायची वाचवायची असेल, नवीन लागवड करताय तर 100% ही काळजी घ्या. तर कुठली काळजी घ्यायची सांगतो तुम्हाला. त्याआधी तुम्ही आपल्या अकाउंटवर नवीन असाल तर आपल्या अकाउंटला फॉलो करा आणि आजचा व्हिडिओ नवीन कोण केळी लागवड करताय त्यांना शेअर करा. शेतकरी मित्रांनो, आता काय काय भाग असा आहे त्या भागात भरपूर तुफान वारं सुटतं. त्यांच्यासाठी एक आयडिया आपल्याकडे भरपूर. आता बरेच जण शेतकरी अशा प्रकारे लागवड करतात. तर केळी लागवड करायची तुम्हाला नवीन तर काय करायचं, अशा प्रकारे एक चार पाडून घ्यायची. आता ही शेवगा लागवडीसाठी चार पाडलेली आहे. जरा जास्त मोठी पाडली खोलवर, तुम्ही थोडीशी ह्याच्यापेक्षा नॉर्मल कमी पाडता. ही चार बघू शकता. आता चार का पाडायची, कारण की आता रोप लागवड केलं की ह्या रोप मोठं झाल्यानंतर आपण बांधणी करायला लागलो की रोपाच्या बुंद्याला जवळजवळ एवढी अशी माती लागते. म्हणजे कमीत कमी अर्धा फूटच्या आसपास माती 100% बुंद्याला लागते. आणि वादळापासून 100% वाचणार आहे की. आणि अजून एक तुम्हाला सांगतो, शेतकरी म्हणतात अजून काय तर सांगा, अजून काय तर सांगा. तर तुमच्या प्लॉटला चारही साईडनं गिनीगोल लावा. गिनीगोलाचं कंपाऊंड करा. तुमचं एक बी झाड पडणार, दाट गिनीगोल लावा थोडं अंतर सोडून. 100% तुमची केळी वादळापासून पाडण्या वाचून वाचणार. एवढं फक्त तुम्ही काळजी घ्या. तर आजची माहिती कशी वाटली नक्कीच कमेंटमध्ये सांगा. आणि आजचा व्हिडिओ बी कसा वाटला ते बी सांगा. जय जवान जय किसान.